आणली, कॉम्पॅक्टर आणले, अटी शर्तीमध्ये काही असं आहे का की त्याचं मेक, त्या यंत्राचं मेक या तारखेच्या नंतरचं असावं किंवा असं असावं, असं काही आहे का? हो आहे. सांगा बरं, वाचून दाखवा बरं. म्हणजे त्या ज्या गाड्या यंत्रसामुग्री आपण वापरणार आहे त्या कधीच्या बनलेल्या असाव्या असे काही नॉर्म्स आहेत का? आणि त्या खरंच तेव्हाच्या बनल्या आहे का त्याच्या पहिलेच्या बनलेल्या आहे? मग जी यंत्रसामुग्री आपण वापरणार आहे कॉम्पॅक्टर, ते एप्रिल 25च्या नंतर बनलेलं असावं असं लिहिलं आहे, ते पण पूर्वीचं बनलेलं आहे. मग आपण एवढं कॉम्प्रोमाइज का करून राहिलो? एवढा शहराचा विषय आहे, महत्त्वाचा विषय आहे. म्हणजे जुन्या कॉन्ट्रॅक्टरने दिलेले गाड्या हे कॅरी फॉरवर्ड करून राहिलो, पैसे देऊन राहिलो. मला समजत नाही मॅडम, तुमचं एवढं चांगलं नियोजन आहे, एवढं चांगलं काम करता, हे असं का होतं? थोडं लक्ष घालायला पाहिजे. 40-35 ठिकाणी 40 कोटी देतोय आपण आणि हे नॅचरल यांनी वाढत जाणार. 7 वर्षात देऊन ठेवलं त्याच्या हाती, आपण सोपून दिली आपली लंगोट, देखते बैठ तू, आणि आपण इकडे हतबल झाला आहे. याच्यावर काहीतरी लक्ष घालायला पाहिजे, सुधारणा करायला पाहिजे आणि सगळ्यांना विश्वासात घेऊन नवीन अटी शर्ती टाकायला पाहिजे.